जय श्रीराम मित्रांनो. शेवटी बजरंगबली मला पण पावन झालेच मित्रांनो. आता मित्रांनो सकाळी लवकरच उठावं लागते कारण की थंडीमुळे रोज जिम चालू आहे व डाएट पण चालू आहे. सोबत होते आज आपले डॉगेश भाईला म्हटलं चला तुम्ही पण खुलता वाजला. डॉगेश भाईने पण मला हकलून दिलं व म्हटले तुझं तुझं तूच जा. मग काय आपण आलो भद्रा मारुतीला आज दर्शन करण्यासाठी कारण की होता आज शनिवारती आणि दर शनिवारी आपण तर येतो भद्रा मारुतीला. मग काय मस्तपैकी लाईनीमध्ये लागलो व छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात त्यांना तर माहिती की आपलं भद्रा मारुती देवस्थान याचं भव्य दिव्य मंदिराचं काम चालू आहे. मंदिरात एकदम मस्तपैकी मोठं झालेलं आहे मित्रांनो. आता बजरंगबलीचं दर्शन घेत असताना माझी नजर हनुमान चालीसावर गेली. मग मी काय पठण करून घेतलं. मस्तपैकी मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी आलो मित्रांनो. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत आहे त्यांना तर माहिती भद्रा मारुती देवस्थान कुठे. आणि जे आउट ऑफ वरनं बघता माझा मित्रांनो ब्लॉग त्यांना नसल माहिती तर तुम्ही नक्कीच एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यावर दर्शन करा. मग काय मी पण मस्तपैकी दर्शन करून घेतलं व व्हिडिओच्या मार्फत तुम्ही पण करून घ्या. बजरंगबलीला नारळ फोडलं व मित्रांनो तुमच्या प्रेमामुळे ते पावन झालं. शेवटी बजरंगबलीला पण आपल्याला आशीर्वाद दिला. बजरंगबलीचा आशीर्वाद घेतल्यानंतर शनिदेवासाठी तेल घ्यायला गेलो. अजित भाऊला म्हटलं की तुम्ही पण तेल घ्या. मग काय शनिदेवाचं दर्शन करण्यासाठी आलो व वरती शनिदेवाला तेल चढवलं. आणि जे आपले फॉलोज आहेत त्यांच्या मागे काही शनी असतील व आपल्या मागे काय असतील तर ते आपण दूर करण्यासाठी प्रार्थना केली. मग आलो होतो आपल्या भावाकडे कुलतनगिरीचा पेढा घेण्यासाठी. मित्रांनो तुम्ही पण छत्रपती संभाजीनगरमध्ये भद्रा मारुती येथे दर्शन करण्यास आल्यास या भाऊकडे नक्की पेढा ट्राय करा मित्रांनो. खूप टेस्टी असतो मित्रांनो. आपण पण खरेदी केली. आज होते आपल्यासोबत योगेश भाऊ आणि आपले लाडके मित्र अजित भाऊ. मग काय मित्रांनो चला आजच्यासाठी एवढंच होतं. आणि तुम्ही माझा ब्लॉग बघताय आणि मला तुम्ही जे एवढं प्रेम देताय ते पुढील ब्लॉग मध्ये पण द्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.